हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार ते जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहिलं आहे की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं आता शॉवरखाली एकमेकांच्या खूप जास्त जवळ आलेले असतात. कारण आता कृष्णाला पाऊस पडतो असं वाटत असतं बाथरूममध्ये, पण तिने शॉवर चालू केलेला असतो बाय मिस्टेक. दुष्यंत येऊन तो शॉवर बंद करत असतो आणि त्या दरम्यान ते दोघं खूप जवळ आलेले असतात. आता कृष्णा उठली आहे का नाही हे पाहण्यासाठी मैनावती आलेली असते. आता कृष्णाला काहीही झालं तरी घराबाहेर तर काढायचंच असतं, त्यामुळे मैनावती तिथे आलेली असते कृष्णाला उठवण्याकरिता. आणि आता जेव्हा मैनावती येते तेव्हा तिला दुष्यंत आणि कृष्णा दोघंही खोलीत दिसत नाही, बाथरूमचं दार उघडं दिसतं. म्हणून मैनावती आता पुढे सरसावते आणि दुष्यंत आणि कृष्णाला एकत्र पाहते. त्याबरोबर आता मैनावतीला बघून ते दोघं लांब होतात, तर मैनावती म्हणते नाही नाही चालू द्या की तुमचं चालू द्या. आणि आता ती खोलीच्या बाहेर पडते आणि विचार करते, आता बाळजाबाईसनी तर जळवाय हवंच नवं, त्या महामायेला जळवल्याशिवाय मला चैन कसं पडेल. आणि मग आता मैनावती येते आणि बाळजाबाईंना सांगते की दुष्यंत आणि कृष्णा एकत्र आंघोळ करतायत. आता हे ऐकून बाळजाबाईंना राग येतो आणि बाळजाबाई म्हणत असतात की करू देत, काही करायचं आहे ते करू देत, त्या कृष्णीला किती उड्या मारायच्या आहेत तेवढ्या मारू देत. नाही जर तिला आजचा दिस शेवटचा दाखवला नवं तर बघ, धनत्रयोदशीच्या दिवशी चांगला बॉम्बच फुटतो तिच्या आयुष्यात. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बॉम्बस्फोट. त्याबरोबर मैनावती विचारते म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय आहेसा. त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात चित्रपटाच्या सुरुवातीला पुढे चित्रपटात काय घडणार आहे आणि शेवट काय असणार आहे हे कधी बी कळत नाही मैनावती. आज भी तसंच घडणार, चित्रपटाचा शेवट काय होणार हे पाहूनच कळणार. वय फक्त चित्रपटात अनहित एक गोष्ट मात्र वेगळी वेगळी आहे. काय असं ती विचारते. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा कृष्णाला साडी पेनायला हेल्प करत असतो. खरं तर कृष्णा ही स्वतःहून पेहनत असते, पण कृष्णाला खालच्या निऱ्या व्यवस्थित करता येत नसतात कारण ती साडी हेवी असते. त्यामुळे मग दुष्यंत हा कृष्णाला मदत करायला येतो, जेणेकरून कृष्णाला उशीर होऊ नये आणि तिचं वेळेवरती आवरावं. तर आता कृष्णा ही दुष्यंतला हे सगळं करताना बघून मनातल्या मनात खुश होत असते. तिला वाटत असतं की चला हळूहळू का होईना पण माझा संसार मार्गी लागेल. दुष्यंत सरकार वाटलं होतं तेवढं वाईट नाही आहेत. त्याबरोबर आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो दुष्यंत सरकार, तुमच्यामुळं माझा येळ पाण्यात जायला लागलाय, म्या नेसतो की साडी. दुष्यंत म्हणतो येते तुला नेसता, येते, भक्ती नेसवते ना तुला रोज साडी. त्याबरोबर मग कृष्णा विचारते तुम्हासनी कसं. त्यावर दुष्यंत म्हणतो मला सगळं माहीत असतं आणि साडी नेसवणं म्हणजे कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे सर, ते मला जमणार नाही, कळलं. तर आता दुसरीकडे बाळजाबाई यांना मात्र ते ऐकून राग आलेला असतो की दुष्यंत आणि कृष्ण एकत्र आंघोळ करतायत. तर हे सगळं ऐकून आढळरावांना मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो. आणि आता आढळराव हे लगेचच बाळजाबाईंना म्हणतात बघितलं सा नव्हं, रात्री बोललो होतो तुमच्याशी. हवं रात कसली, 5-6 तासापूर्वी तुम्हासनी ठणकावून सांगितलं होतं देवी आईनंच जोडली हाय कृष्णा आणि दुष्यंतची जोडी, तिचा आशीर्वाद हाय त्यांच्या मागं, त्यामुळं त्यासनी कोणी बी वेगळं करू शकत नाही. आली असेल नवं परचिती. हवं अजून 24 तास बी झालं नाही, 24 तास सोडा 12 तास बी झालं नाही, किंवा चंद्र मावळून सूर्य उगवला बी नाही, तर कळली की बातमी ते दोघं एकत्र असल्याची. त्याबरोबर बाळजाबाई लगेचच म्हणतात मारा मारा, किती उड्या मारायच्या आहेत नवं तुम्हासनी दोघांसनी बी तेवढ्या मारा. नाही मला काही घेणं देणं पडतच नाही हो तुमच्याशी, कारण बाळजा जेव्हा तिला हवा असतो तेव्हा एकच घाव घालती आणि 2 तुकडं करती. तुम्हासनी तर ठावा असेलच की. आढळराव म्हणतात वय वय ठाव आहे की आमासनी, आता इतकी वर्ष संसार केल्यानंतर तुमच्या अंगातल्या खुब्या आमासनी ठाव झाल्या नसतील असं वाटतंय वय तुम्हासनी. बाळजाबाई म्हणतात झाल्यात नवं ठाव, मग जपून राहावा, विचार करा, आता दिवाळी चालू झाल्या, फटाकडे फुटायला सुरुवात होईल. त्याबरोबर आता दुसरीकडे कृष्णा हिने व्रत वगैरे पूर्ण केलेलं असतं आणि आता ती घरीही आलेली असते. कृष्णाला बघून बाळजाबाईंना खूप मोठा धक्काही बसलेला असतो, पण बाळजाबाई कृष्णाच्या तोंडावर मात्र गोड गोडच बोलून दाखवतात खरंच तू केवढं चांगलं काम केलंस वगैरे त्या म्हणतात. तर आता इथे
कृष्णाला त्या धनोत्रयोदशीची तयारी करायला लावतात. आता पहिल्यांदा तिला धनोत्रयोदशीची तयारी करण्याचा मान मिळालेला असतो, कारण या अगोदर सावित्रीने धनोत्रयोदशीच्या दिवशी कधी तिला घरात सुद्धा घेतलेलं नसतं. कारण सावित्रीचं असं म्हणणं असतं की कृष्णा ही अवदसा आहे, कृष्णा पांढऱ्या पायाची आहे. ती जेव्हा घरात आली तेव्हापासून त्यांच्या घराला दारिद्र्य लागलं, तिच्या मुलींच्या सुखामध्ये वाटेकरी आली, तिचा नवरा मेला, त्यांच्यावरती कर्ज राहिलं वगैरे वगैरे सगळं तिला असं वाटत असतं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी ती कधीच इथे कृष्णाला घरात नाही घ्यायची. कृष्ण आता विचार करत राहते की काय करू, बाळजाबाईसनी सांगू काय म्या तयारी नाही करत म्हणून, उगाच काय आखरीत घडलं मग. पण नाही न ग, मी ह्या घरची सून आहे, मला माझं कर्तव्य पार पाडायच हवं. आता कृष्णा ही धनत्रयोदशीच्या पूजेच्या तयारीला सुरुवात करते. पण आता तिला जे काही आईने सांगितलंय ते शब्द आठवत असतात. पूजाला 1,00,000 रुपये हवेत, या गोष्टीमुळे कृष्णा काळजीत असते. त्याबरोबर आता दुष्यंत हा तिकडे येतो आणि कृष्णाला विचारत असतो, काय झालं, तू टेन्स दिसतेस खूप. आता कृष्णाला टेन्स या शब्दाचा अर्थच माहीत नसतो. कृष्णा विचारते, काय काय दिसायलोय म्या, काय लागलंय बिगलंय काय तोंडावर माझ्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं टेन्स म्हटलं ना, काळजीत वाईट दिसतेस आज, काय झालंय का. कृष्ण विचार करते, काय करू, सांगू का ह्यासनी. नाही न ग, उगाच ह्यासने असं वाटाय न ग की म्या लगेच पैकं मागायलोय म्हणून. नगच मला ह्यांना सांगाय, जरी बोललो तरी हे पैकं देतीलच मला, आणि मला ह्यांच्याकडनं पैकं नको उगाच. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, काय विचार करतेस, कसला विचार करतेस ते की आठवतेस. त्यावर कृष्ण म्हणते, तुम्हाच धड बोलताच येत नाही का हो, उगा आपलं नुसतं काय बी बोलत राहायचं, समोरचं आपलं ऐकून घेतो म्हणून काय बी बोलणं हे चुकीचं असतंय काय दुष्यंत सरकार. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अरे आधी तर तुझी काळजी करा, काळजीपोटी तुला विचारायला या आणि वरनं तुझं लेक्चर ऐका. वाह, जाऊ दे, तुझ्याशी ना बोलणंच चुकीचं आहे, तुला काही करायचं आहे ते तू कर, माझंच चुकलं, मी मूर्ख आहे, मी तुझ्याजवळ बोलायला आलोय. त्याबरोबर कृष्ण म्हणते, मग हुशार माणसानं असा मूर्खपणा करू नये, एवढी बुकं आहेत तुमच्याकडे, मग त्या बुकात असं लिहिलं नाही काय की मूर्खपणा करायचा नसतो म्हणून. दुष्यंत म्हणतो, सॉरी, चुकलं माझं, केला मी मूर्खपणा, आहे मी मूर्ख, बस गोंधळून घेऊ कपाळावर मी मूर्ख आहे असं. कृष्णा म्हणते, तुमचं कपाळ, तुमची मर्जी. दुष्यंत म्हणतोय, तू जा ग, तू जा, मला कामं आहेत खूप. त्याबरोबर कृष्णा म्हणते, आज तुमची समधी कामं बाजूला ठेवा, आज धनत्रयोदशी आहे. दुष्यंत म्हणतो, मग धनत्रयोदशीचा काय संबंध. त्यावर कृष्णा म्हणते, घ्या, एवढी बुकं शिकून तुमचा उपयोग काय, मग म्या अनाडी आहे तेच चांगलं आहे, म्या कमीत कमी धनत्रयोदशीला काय करतात हे तरी जाणतो. मग कृष्णा धनत्रयोदशीला सगळं कुटुंब मिळून पूजापाठ करतं हे दुष्यंतला सांगते. त्याबरोबर आता इथे बाळजाबाईंना कृष्ण येऊन सांगते की सगळी तयारी झाली आहे. त्याबरोबर बाळजाबाई ह्या आता लगेचच कृष्णाला म्हणतात, चल मग आजच्या पूजेचा मान बी तुझाच आहे. कृष्ण म्हणते, काय म्या. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं वय, आज समधी तयारी तू केल्यास ना, ह्या घरची सून म्हणून जबाबदारी घेतल्यास, सकाळी जाऊन सूर्योदय व्हायच्या आधी ग्रामदेवीची पूजासुद्धा केल्यास, मग आता ह्यो मानबी तुझाच, तू पूजा कर. आता एवढे सगळे घरातले दागिने वगैरे तिथे आणलेले असतात. मैनावतीचे डोळे फिरतात खरे, पण मैनावतीची हिंमत काही होत नाही त्या दागिन्यांना हात लावायची. पूजापाठ झाल्यावर आता सगळेजण इकडे तिकडे होतात. एवढे सगळे दागिने बघून आता जयकांतचे डोळे फिरतात. त्याच्यामध्ये खानदानी तोडे, खानदानी बाजूबंद, नेकलेस, चंद्रहार हे सगळेच दागिने असतात. आता हे सगळे दागिने बघून खरोखरच इथे जयकांतचे सुद्धा डोळे फिरतात. जयकांतच्या डोक्यात एक फालतू आणि भन्नाट कल्पना येते. जयकांत त्यातला एक नेकलेस उचलतो आणि आपल्यावरती कोणाचं लक्ष नाही आहे हे बघतो आणि थेट कृष्णाच्या खोलीत जातो आणि तिथे कृष्णाच्या ट्रंकमध्ये तो नेकलेस सगळ्यात खाली ठेवतो आणि त्याच्यावरती बाकीचे सगळे कपडे टाकतो आणि कोणाचंही लक्ष नसताना बाहेर फोनवर बोलत येण्याचं नाटक करतो. अरे भावड्या, असं काय करायला आहेस, आज धनत्रयोदशी नाही का, अरे आजच्या दिवसाला बाहेर नाही सोडणार मम्मी आणि काकी साहेब बी, आज घरात राहायचं असतंय बघ, आज पूजापाठ करतात घरात, तू बी जा, तुझ्या घरला बिरला मस्त आई बा वाट बघत असत्याल. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, अरे असं कसं झालं, हिथं म्या दागिनं ठेवलं होतं, हिथं माझा खानदानी हार होता, तो गेला कुठं, माझ्या सासूनं दिला होता तो हार मला. त्याबरोबर आता मैनावती म्हणायला लागते, आवा असं काय करताय बाळजाबाई, हिथं बाहेरचं कोण आहे, असेल की तिथंच कुठंतरी, हुडका की, वर खाली झालं असेल कुठंतरी पूजा करता करता. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, मैनावती तुला काय मी आंधळी वाटतो काय, एवढं राजकारण सांभाळतो, एवढी 5 गावं सांभाळतो आणि एक हार सांभाळता यायचा नाही बाई मला, एवढी वर्ष मी पूजा करतोय, एवढी वर्ष मी जाऊतो हे शब्द इथं, तेव्हा कधी वर खाली झालं नाही, आज कसं झालं.
नाही नाही इथं नाही आहे माझा हार. त्याबरोबर आता जयकांत म्हणतो, काकीसाहेब जर एवढी वर्ष तुम्ही समजा सांभाळताय तेव्हा असं झालं नाही, तर आज नवीन सुनबाईच्या हातात कारभार दिल्यावरच असं झालंय म्हणजे मग. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, जयकांत काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का? तू कृष्णावरती सरळ सरळ नेकलेस चोरल्याचा आरोप करतोयस. तिला काय गरज आहे स्वतःच्याच घरात चोरी करण्याची? आणि हे बघ, कृष्णा असं काहीही करणार नाही, माझा विश्वास आहे पूर्ण तिच्यावरती. तिने हे सगळं केलेलं नाही आहे. आई तू तिथेच कुठेतरी बघ, वरती खाली झालं असेल काहीतरी, किंवा तू आणायचं विसरली असशील, एवढे सगळे दागिने आहेत आपल्याकडे. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई अहो मी खरं सांगतो, मी नाही चोरी केली. अहो मी कशापायी करू चोरी? मला काय कमी आहे? एवढी सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत मला, एवढा चांगला पाठीशी खंबीर उभा राहणारा नवरा आहे, कायम आशीर्वाद पाठीशी असणारी सासू आहे. त्याबरोबर जयकांत म्हणतो, नाही नाही हे सर्व बोलायपुरतं ठीक आहे हो, पण काकीसाहेब मी स्वतःला हिच्या आईशी बोलताना ऐकलं आहे, यांना 1,00,000 रुपयाची गरज आहे कसल्या तरी कामासाठी, आणि ते भी लवकरात लवकर. हिनंच घेतलं असतील बघा ते पैसे, तो दागिना 1,00,000 रुपये मिळवण्याकरता. मला काय वाटतं, उगा मनात शंका ठेवण्यापेक्षा तुम्ही तपासणी घ्या नाहीची. त्याबरोबर कृष्ण म्हणत असते, अहो मी खरंच नाही केलेली चोरी. ए जयकांत अरे कशापायी खोटं बोलायलास तू? मी का करू चोरी? तुला बी चांगलं ठाव आहे मी असं नाही करायची. मी कष्टाला कमी नाही, मला जर 1,00,000 पाहिजेत तर मी उभं करन, मला मान्य आहे, मला पैशांची नड आहे, पण मी चोरी नाही केली. त्याबरोबर आता लगेचच इकडे बाळजाबाई म्हणतात, ठीक आहे तुझी इच्छा आहे ना व कृष्णीच्या खोलीची तपासणी करायची, करतो मी कृष्णीची तपासणी. आणि बाळजाबाई कृष्णाची सगळी खोली तपासायला घेतात. आता इकडे अढळराव सुद्धा त्यांच्याबरोबर वरती जातात आणि ते हसत असतात, कारण अढळरावांची नजर फक्त जयकांतवरती असते. त्यांना नक्की ठाव असतं की बाळजाबाई जर म्हणाले आहेत की आज फटाकडे फुटणार, तर नक्की बाळजाबाई काहीतरी कटकारस्थान रचणार. आणि त्यांची शंका ही अगदी खरी ठरलेली असते, कारण त्यांनी जयकांतला दागिना उचलून कृष्णाच्या ट्रंकेत ठेवताना पाहिलेलं असतं. मग अढळरावांनी काय केलेलं असतं, त्यांनी तो दागिना ट्रंकेतून काढून तिथे टेबलावरती मांडलेला नसतो, तर त्यांनी तो दागिना ट्रंकेतून काढून जयकांतच्याच कपाटामध्ये त्याच्या शर्टच्या स्लॉटमध्ये ठेवलेला असतो. आता खोलीची तपासणी करून झाल्यावर दुष्यंत म्हणत असतो, बघितलं जयकांत, नाही सापडलं ना इथे काही? कृष्णाच्या सामानात सुद्धा चेकिंग केली पण तिथेही काही कळलं नाही, कारण मला माहीत होतं कृष्णाने हे सगळं केलेलं नाही आहे. आता तू कुठे पळतोयस? आता तुझ्या खोलीची तपासणी करायची. त्यावर जयकांत म्हणतो, अरे काय भावड्या, आपण एका घरातले भाऊ, मी असं करणं असं वाटायला हवे तुला? आता दुष्यंत म्हणतो, नाही आता न्याय परफेक्ट झाला पाहिजे. तू म्हणालास ना कृष्णाच्या खोलीची तपासणी करा, केली ना तिच्या खोलीची तपासणी, त्या खोलीत मी सुद्धा राहतो तरीही त्या खोलीची तपासणी केली ना, तिचं सामानसुद्धा पर्टिक्युलरली चेक केलं. मग आता तुझ्या खोलीची तपासणी करायला काय हरकत आहे? आपण तुझी खोली तपासायची. तू काही केलेलं नाही आहेस ना, तू दागिना चोरलेलाच नाही आहेस, मग तुला घाबरण्याची आणि काळजी करण्याची गरज नाहीच आहे ना मुळात. चल मी करणार तुझ्या खोलीची तपासणी. त्यावर दुष्यंतला आता कृष्ण म्हणते, अवं तुम्ही कशा पाहिजे? त्यावर दुष्यंत म्हणतो, तू गप्प बसा, तू काही एक शब्द बोलू नकोस, मी बोलतोय ना, माझ्या मध्ये मध्ये बोललेलं मला आवडत नाही. त्याबरोबर कृष्णाला आता गप्प राहावं लागतं. तर आता दुष्यंत हा जयकांतला हाताला धरूनच त्याच्या खोलीत घेऊन येतो आणि आता जयकांतची खोली दुष्यंत स्वतःच्या हाताने तपासायला सुरुवात करतो. उषा, गाद्या, परत तयार होण्याचे आरशाच्या खालचे ड्रॉवर्स वगैरे सगळं चेक करून झाल्यावर जयकांत म्हणतो, बघितलंच भावड्या, काय बी नाही घावलं नवं? अरे मी म्हणलं होतं. दुष्यंत म्हणतो, तुझं कपाट तपासायचं बाकी आहे अजून जयकांत. आणि मग तो आता जयकांतचं कपाट उघडतो आणि कपाटात नेकलेस सापडतो. आता दुष्यंत जयकांतला नेकलेस दाखवत म्हणतो, हे काय आहे जयकांत? त्याबरोबर जयकांत म्हणायला लागतो, अरे भावड्या म्या खरं बोलायलो, हे कसं झालं मला नाही ठाव. अरे म्या कशापायी करू घरातल्या घरात चोरी? आज पाव तर काकी साहेबांनी मला कुठल्या गोष्टीसाठी कधी नाही म्हणले आहेत. जेव्हा जेव्हा पैकं मागितलंय तेव्हा तेव्हा त्यांनी मला पैकं दिलं आहेत. जेव्हा जेव्हा जे जे हवंय म्हणलंय तेव्हा तेव्हा ते ते दिलंय. अरे जसं तुला चांगलं सांभाळलंय तसंच मला बी सांभाळलंय की त्यांनी. मला कुठल्या गोष्टीची कमी आहे की मी घरातल्या घरात चोरी करू, ते मी काकी साहेबांच्या खानदानी नेकलेसची? अरे नाही नाही, हे समजा मी नाही केलेलं. दुष्यंत येतो आणि जयकांतची एक खनीद मुस्काटात लगावून देतो आणि त्याला म्हणतो, आठवतंय आता तू केलंयस की नाही ते, की आणखीन एक देव दुसऱ्या गालावर सुद्धा? आता दुष्यंतने जयकांतवरती पुन्हा हात उगारायच्या आत लगेचच गणपत पुढे येतो आणि म्हणत असतो, जयकांत शेठ, लाज नाही वाटली स्वतःच्याच घरात ही अशी चोरी करताना? अवं हे संस्कार केलेत काय तुमच्यावर आम्ही आणि मैनावतीनं? अवं आमचं आणि मैनावतींचं सोडाव, पण बाळजाबाईंचा तरी विचार करायचा. त्यांनी किती विश्वास ठेवलाय तुमच्यावर, त्यासनी काय वाटेल? त्याबरोबर आता मैनावती सुद्धा दुष्यंतने जयकांतला आणखीन मारू नये म्हणून लगेचच जयकांतला रागवत म्हणायला लागते, जयकांत, अरे शी,
आज तुला सौताचा लेक म्हणून घ्यायला बी लाज वाटायला मला. लाज नाही वाटली तुला सौताच्याच घरात चोरी करताना? अरे कशाची कमी ठेवली होती आम्ही तुला की तुला हे पाऊल उचलायला लागलं? चालता हो पहिला माझ्या नजरेच्या समोरनं. त्याबरोबर जयकांत तिकडनं निघून जातो. तर आता सगळेजण तिकडनं आपापल्या खोल्यांमध्ये जातात. कृष्णा वरती येते आणि कृष्णाला घडलेला प्रसंग सतत आठवायला लागतो. कृष्णा आता म्हणत असते, एक वेळ मी उपाशी राहीन, एक वेळ मी मजुरी करन, गोण्या उचलन, पण चोरी नाही करायचो. माझ्या बानं नाही शिकवलं मला चोरीमारी कराय. मी मंदिराच्या बाहेर राहत होतो, पण कधी कुणाचा 1 रुपया बी पडलेला उचलला नाही. त्याबरोबर आता दुष्यंत खोलीत येतो. आता दुष्यंतने कृष्णाचे शब्द ऐकलेले असतात दरवाजा बाहेर उभं राहून. आता दुष्यंतला कळलेलं असतं की कृष्णाला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. कृष्णा दुष्यंत आल्यावर गप्प बसते. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे बघ, जयकांतकडून जे काही झालं त्यासाठी मी तुझी माफी मागतो. ॲक्च्युली तो जे काही बोलला ते खूप चुकीचं होतं. त्याने एकदा बोलण्या अगोदर विचार करायला हवा होता आणि मला वाटलं नव्हतं की जयकांत हे असं वागल. त्यावर कृष्णा म्हणते, आवावं नाही, तुम्ही कशा पाय माफी मागायला असा? उलट तुम्ही तर ठामपणे माझी बाजू घेतली आणि समद्यांसमोर सांगितलं मी की मी असं काही करणार नाही म्हणून. हिथंच जिंकलं मी समद. दुष्यंत म्हणतो, म्हणजे तुला राग नाही आलेला? कृष्णा म्हणते, नाही हो, राग नाही आलेला मला. वाईट वाटले, दुःख झाले. अहो मी गरीब आहे, पण भिकारी नाही हो. एक वेळ मी पोटाला चिमटा काढू शकतो, एक डाव भाकर नाही खाऊ शकत, एक डाव गोणी बी वाहू शकतो, पर मी चोरीमारी नाही करू शकत. माझ्या बानं नाही शिकवल्या मला ह्या समध्या गोष्टी. माझ्या बानं मला शिकवलंय ताठमानेनं जगायचं, कधी बी कुणाचं बी उपकार नाही घ्यायचं. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाकडे बघतो आणि बघतच राहतो. त्याला कृष्णाचे विचार खूप आवडतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. दुष्यंत आणि कृष्णाची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया.